दक्षिण मंडळी नमस्कार. मी अरुण तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आता तुम्ही पाठीमागं बघाल माझ्या बरीच गर्दी दिसते. वेगळा गर्दी काय तुम्हाला पण प्रश्न पडलाय ना सांगतो. आपण आता उभा भिलोडी ऐतिहासिक अशा कृष्णा घाटावर. आज या ठिकाणी कृष्णा नदीमध्ये होडीच्या स्पर्धा होणार आहेत आणि त्याच बघायसाठी आपण आलो. आपण पण स्पर्धा बघू आणि तुम्हाला सगळ्या स्पर्धेचा व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतो. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. घोड्यांच्या शर्यतीचा आनंद घ्यायला मी चाललो भिलोडीच्या दिशेने. आम्ही भिलोडी गावात पोहोचलो. त्यानंतर आम्ही भिलोडीच्या पुलाजवळ पोहोचल्यानंतर तिथे पुलापाशी आम्ही गाडी पार्किंग केली आणि पोहोचलो नदीपात्राजवळ. नदीपात्रामध्ये तेथील भगिनींनी नदीची पूजा केली होती, ओटी भरून केली होती. घोड्यांच्या शर्यती बघायला बरेच प्रेक्षक मंडळी जमा झाली होती, घाटावरती बसले होते आणि काही वेळात सुरुवात होणार होती घोड्यांच्या शर्यतीला. सुरुवात व्हायच्या अगोदर घोड्यांचे जे खेळाडू होते ते नदीपात्रामध्ये सराव करत होते. आजच्या घोड्यांच्या स्पर्धेसाठी चांगलीवाडी, डिग्रज, कवटेसार, कवटेपिरान, सुकवाडी व अशा ठिकाणाहून तब्बल 10 बोटीने सहभाग घेतला होता. प्रेक्षक मंडळी घाटावरती कधी एकदा शर्यत चालू होत्या याच्या आतुरतेने वाट बघत होते. त्या दरम्यान संयोजकांची जी बोट होती त्या बोटीतून 2 जण तोल जाऊन पाण्यात पडले होते. ते परत बोटीत बसायचा प्रयत्न करत आपण बघू शकतोय. बोट इंजिनवरची असल्या कारणानं संयोजकांनी त्यांना लगेच पाण्यातून काढून बोटीमध्ये घेतलं. त्यांना बोटीत घेतल्यानंतर संयोजकांची बोट चालली परत ब्रिजच्या दिशेने. खेळाडू कसून सराव करत होते या ठिकाणी. खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आपल्याला बघायला मिळत होता. एक जोश, एक उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता. आणि प्रेक्षक म्हणजे पूर्ण घाटावरती भरपूर अशी गर्दी झालेली आणि सगळ्यांना आतुरता लागली होती कधी एकदा शर्यत चालू होते आणि शर्यत बघायची. त्यानंतर संयोजकांनी बोटी खेळा नंबर प्रमाणे लावून घेतल्या आणि आता सुरुवात होईल ते शर्यतीला. सगळ्यात पहिल्यांदा होडी जातील औदंबरच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध आणि त्यानंतर परत येणार होत्या साखरवाडीकडे प्रवाहाच्या दिशेने. असे 4 चक्र बघू शकता. घोड्यांची शर्यत सुरू झालेली आहे आणि खेळाडू अतिशय पूर्ण जीवनाच्या आकांतानं नाव आपले होड पूर्ण तेजीने पुढे पाण्याचं चालवत आहे. पण पाण्याचा प्रवाह हा विरोधी दिशेने असल्या कारणानं बोटींचं स्पीड कमी होत होतं. त्याच्यामध्ये आता बघताय आपण की ही जी बोट आघाडीवर चाललेली आहे हे सुकवाडीतील मोरे बोट क्लब सुकवाडी यांची ही बोट पहिल्या 2 टर्नमध्ये ही बोट 1 नंबरला राहिली होती. अतिशय वेगाने बोट पुढे सरकत होत्या सगळ्या आणि खेळाडू हे अतिशय चुरशीने आपापले बोट पुढे घ्यायचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी एकदम जोरदार अशी चुरस चालू होती पण पाण्याचा प्रवाह विरोधी दिशेने असल्याने त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा एकदम चालू होती. पुलाजवळ गेल्यानंतर
बऱ्याच वेळ बोटी तिथे प्रवाहाच्या विरुद्ध असल्याने अडकत होत्या, तर काही बोटींच्या अडकाअडकी होत मागे पडत होत्या. तिथून परत बोटी सुटल्या आणि पुढे चालल्या औदंबरच्या दिशेने असलेले फज्जाकडे. बोटी फज्जा जाऊन परत यायला लागलेत. आपण बघू शकतो आता पाठीमागे यायला लागलेत. परत येत असताना बोटी ह्या प्रवाहाच्या दिशेने येत होत्या, त्यामुळे त्याने वेग पण चांगला पकडला होता आणि त्याच्या गती पण त्याने अतिशय खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने पकडली होती. आणि त्यांच्यासोबतच साईडला जे प्रेक्षक होते ते त्यांना ओरडून प्रोत्साहन देत होते आणि अतिशय असं वेगातच बोटी चालले ते साखरवाड्याच्या दिशेने. अतिशय चुरशी देखील चुरस देत बोटीत चाललेले आहेत. ज्यावेळेला बोट साखरवाडीकडून फिरून पाठीमागे आल्या त्याला परत प्रवाहाच्या विरोधी दिशेने असलेल्या एका अंकलखोपच्या बाजूने, पात्राचं जे अंकलखोपची बाजू आहे त्या बाजूने बोटीत चाललेले आहेत परत दुसऱ्यांदा. पण यावेळेला हे प्रवाह विरोधी दिशा नसल्यानं प्रयत्नांची पूर्ण पराकाष्ठा करत अतिशय ताकदीनं असं खेळाडू बोट चालवत होते. पाण्याचा प्रवाह जरी विरोधी दिशेला असला तरी खेळाडू मात्र त्या प्रवाहावर मात करत पुढे जाण्याचा प्रयत्न आटोकाट करत होते आणि सर्वजण तुरशीने एकमेकाला मागे टाकण्याचा प्रयत्न होता. आजच्या ह्या होड्यांच्या शर्यती आयोजन भिलवडे येथील नेते कैलासवासी संग्रामदादा पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं होतं. प्रेक्षक शर्यत पाहण्यासाठी घाटावरती तसेच पुलावरती अक्षरशः खचाखच भरले होते आणि प्रेक्षक या शर्यतीचा आनंद घेत होते. शर्यत आता अंतिम टप्प्यात आली होती. हा जो राऊंड चालू होता हा शेवटचा राऊंड होता. त्यानंतर ज्या ज्या बोट्स फज्जावरून राऊंड मारवतील त्या विजय घोषित होणार होत्या. आणि आजच्या राऊंड मध्ये हे बघा पहिलीच बोट आलेली आहे प्रथम क्रमांकासाठी. आजच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तो तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी. यांचं खूप खूप अभिनंदन. त्याच पद्धतीनं दुसरा नंबर पटकावला तो जय मल्हार डिग्रज यांनी. आणि तिसरा क्रमांक पटकावला होता युवा शक्ती कवटेसार. तर चौथा क्रमांक पटकावला होता सप्तर्षी बोट क्लब ब कवटे पिराणी यांनी. या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर सर्व विजय जे बोट क्लब आहेत त्यांना संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने बक्षिसाचं वाटप करण्यात आलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.